प्रभू येशूचे वेगवेगळे शीर्षक पवित्र शास्त्रात आपल्याला आढळतात. आणि आज जे आपण शीर्षक पाहणार आहोत ते आहे द लॅम्ब ऑफ गॉड किंवा देवाचा कोकरा. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे द टायटल्स ऑफ जीजस, प्रभू येशूची शीर्षके. आता प्रत्येक शीर्षक जे शास्त्रात आपल्याला आढळतं प्रभू येशूचं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं त्याचा एक वेगळा सद्गुण किंवा स्वभाव, आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला समजतं. आणि ह्या प्रकारे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणू शकतो आणि त्याच्यावर प्रीती करू शकतो. आतापर्यंत आपण 3 शीर्षकं पाहिले. पहिलं जे होतं वंडरफुल काउन्सिलर किंवा अद्भुत सल्लागार, दुसरं प्रिन्स ऑफ पीस, शांतीचा अधिपती, तिसरं देवाचा शब्द. आणि आज जे आपण शीर्षक पाहणार आहोत ते आहे देवाचा कोकरा. आता आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख इस्रायलाला करून देण्यासाठी देवाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला पाठवलं होतं मार्ग तयार करण्यासाठी. आणि ज्यावेळेस प्रभू येशूची इस्रायलच्या मसीहाची ओळख करून देण्याची वेळ आली, त्यावेळेस योहानाने त्याची ओळख इस्रायल लोकांना कशी करून दिली आपण जरा वाचू. योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचनं 29 ते 31. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या मागून एक जण येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. योहान 1:29 ते 32. तर पहा, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देण्यासाठी पाठवण्यात आलेला होता की तो कोण आहे. आणि ज्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख इस्रायल लोकांना करून दिली, त्यावेळेस त्याने म्हटलं की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. देवाचा कोकरा असं प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने उद्देशून म्हटलं. आता पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी या कोकऱ्याबद्दल आढळतात. आणि हे लक्षात असू द्या की इस्रायल लोकांच्या दृष्टीने कोकरा हा एक महत्त्वाचा प्राणी होता. आणि त्याचं महत्त्व काय हे प्रत्येक इस्रायली माणसाला माहीत होतं. कारण ज्यावेळेस ते मिस्र देशातून बाहेर निघाले, त्यावेळेस प्रत्येकाने घराण्याने एक कोकरू घेऊन ते मारून टाकावं आणि त्याचं रक्त आपल्या दारपट्टीवर कपाळबाहेर लावण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि जेणेकरून त्या कुटुंबाचं संरक्षण होणार होतं. आणि तसं त्यांनी केलं आणि तेव्हापासून तो सण म्हणजे ओलांडणाचा सण ते पाळत आलेले आहेत. म्हणून प्रत्येक इस्रायली माणसाला कोकरा म्हटल्यानंतर माहीत होतं की तो कोकरा कोणता. आता या कोकऱ्याबद्दल 3 गोष्टी आपल्याला आढळून येतात. पहिली गोष्ट ही की कोकरा हे लीनतेचे किंवा नम्रतेचे प्रतीक आहे. आता कोकरू अशा प्रकारचा प्राणी आहे की जे हिंसक नाही, ज्याची काही कोणाला भीती वाटत नाही, ज्याचे काही असे दात किंवा जो काही हल्ला करत नाही, तो एक सौम्य आणि लीन असा प्राणी आहे. दुसरी गोष्ट, कोकरा किंवा कोकरू हे शुद्धतेचं प्रतीक आहे. आपण छोटंसं कोकरू जर शेतात किंवा रानात पाहिलं, छोटे छोटे नवीन जन्मलेले, तर आपल्याला ते किती गोरजीरवाने वाटतात. आपल्याला असं वाटतं की जाऊन त्यांना उचलून घ्यावं. आणि ते आपल्याला काही करत नाही, म्हणजे आपल्याला इच्छा होते की त्यांना उचलून घेण्याची. ते इतके शुद्ध, इतके निष्कलंक, इतके पवित्र असे वाटतात. म्हणून कोकरा हे शुद्धतेचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट ही की जे इस्रायल लोकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची होती ती ही की देवाने मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी जो विधी त्यांना करायला सांगितला होता, त्याच्यात कोकराचा महत्त्वाचा सहभाग होता. ते कोकरू इस्रायलाच्या इतिहासात देवाने नेमलेला एक यज्ञ होता.
यज्ञ पशु जो मुक्ती आणि संरक्षण प्रदान करण्यासाठी होता. त्यांनी त्याचं रक्त आपल्या दारावर लावल्यावर घराच्या आत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचं संरक्षण होतं त्या रक्ताने. आणि दुसरी गोष्ट, त्या रक्ताने ते मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त होणार होते. तर ह्या दोन गोष्टी होत्या. आणि म्हणून यहुदी किंवा इस्रायल लोकांच्या दृष्टीने कोकरा हे एक महत्त्वाचा प्राणी होता. आणि त्यामुळेच ते ओलांडन सण किंवा इब्री भाषेत ज्याला पेसी असं म्हणतात, तो सण आजवर पाळत आहे. आता हा जो विधी देवाने मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना करायला लावला होता, ज्या रात्री ते मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त होणार होते, याच्याविषयीचा वृत्तांत आपण जरा वाचूया. आणि हे आपल्याला निर्गमच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायात आढळतं. निर्गम 12 आणि वचनं 21 ते 23 आपल्याला हे आढळतं की कशा रीतीने देवाने हा विधी त्यांच्यासाठी नेमला. कारण कोकऱ्याशिवाय वलांडण किंवा त्यांची सुटका होणं हे अशक्य होतं. आपण वाचू निर्गम 12, 21 ते 23. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वलांडणाचा यज्ञ पशु वधावा. नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बायांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या बाहेर जाऊ नये. कारण परमेश्वर मिस्रांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यावर रक्त लावलेले परमेश्वर पाहिल ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. निर्गम 12, 21 ते 23. म्हणजे परमेश्वर ओलांडून जाणार, म्हणून ओलांडण असं त्या विधीचं आणि त्या सणाचं नाव ठेवण्यात आलं. म्हणजे ज्या रात्री इस्रायल लोकांची मिस्र देशाच्या गुलामगिरीतून सुटका झाली, त्या रात्री मिस्र देशाचा परमेश्वर न्याय करणार होता आणि त्याचा क्रोध व्यक्त करणार होता. इस्रायल लोकांचं संरक्षण आणि सुटका त्या कोकऱ्याच्या रक्तावर अवलंबून होती. त्यांनी ते रक्त त्यांच्या घरावर, दार बाह्यावर, कपाळपट्टीवर लावणं आवश्यक होतं, तरच त्यांचं संरक्षण आणि त्यांची सुटका होणार होती. म्हणजेच याचा अर्थ असा की देवाच्या क्रोधाचे आणि न्यायाचे जे वादळ येणार होते ते वलांडांच्या कोकराच्या रक्तामुळे वळवले गेले आणि निघून गेले. आणि अशा रीतीने इस्रायल लोक देवाच्या क्रोधापासून त्या कोकऱ्याच्या रक्तामुळे वाचले. आता हे एक चित्र आहे की जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालं. आणि याविषयीची एक भविष्यवाणीचं चित्र आपल्याला यशायाच्या संदेष्टात आढळतं. यशया संदेष्टाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आणि 7वं वचन बघा. यशया 53 आणि वचन 7 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. यशया 53 आणि वचन 7. म्हणजे ही भविष्यवाणी होती जवळजवळ 700 वर्षापूर्वी यशया संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल केलेली. आता ज्यावेळेस मेंढऱ्यांना लोकर कातरण्यासाठी नेलं जातं त्यावेळेस ते ओरडतात, पण ज्यावेळेस ॲक्च्युली ते लोकर कातरत असतात त्यावेळेस ते एकदम शांत राहतात. हे तुम्ही पाहिलं असेल. आणि तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची जी भविष्यवाणी होती ती पूर्ण झाली. कशी ते आपण वाचतो मार्क शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायात. मार्क 14, 55 ते 56 आणि 60 ते 61. मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनी येशूला जीवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला, पण ती त्यांना मिळेना. बऱ्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभं राहून येशूला विचारले,
तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला किंवा तो शांत राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, धन्यवादीचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय? तर ह्या शास्त्रभागामध्ये ह्या ठिकाणी आपण पाहतो की ते त्याला विचारतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त काही उत्तर देत नाही. आणि मग जी भविष्यवाणी होती की लवकर कातरण्यापुढे तो शांत राहिला, ती या ठिकाणी पूर्ण झाली. तसंच ज्यावेळेस तो पंत पिलातासमोर, गव्हर्नरच्या समोर त्याला उभं करण्यात आलं, त्यावेळेस काय झालं जरा वाचूया. मार्कुस शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि वचनं 3 ते 5. मार्क 15 आणि 3 ते 5 या ठिकाणी असा लिहिलेला आहे. मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, तू काही उत्तर देत नाहीस काय? पहा, ते तुझ्यावर किती आरोप ठेवत आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. बघा, मुख्य याजकाच्या समोरसुद्धा त्याने तोंड उघडलं नाही, शांत राहिला. आणि पंत पिलात जो गव्हर्नर, राज्यपाल, त्याच्या समोर देखील प्रभू येशू शांत राहिला. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की तो देवाचा कोकरा होता. आता ओलांडन सणाचा जो कोकरा इस्रायल लोकांनी त्या काळात मारला, त्या कोकऱ्याच्या द्वारे त्यांची मिसर देशातून सुटका झाली. पण प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा कोकरा, जो वधस्तंभावर मारला गेला, जो देवाचा कोकरा आहे, त्याच्याद्वारे जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्या सर्वांची सार्वकालिक सुटका किंवा मुक्ती तो करतो. आणि हे नव्या करामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला आढळतं. उदाहरणार्थ इब्री लोकास पत्राचा 9वा अध्याय आणि वचनं 11 आणि 12 या ठिकाणी काय लिहिले आपण जरा वाचू. इब्री 9, 11 आणि 12. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हाताने केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. सार्वकालिक मुक्ती जरा अंडरलाईन करा. सर्वकाळची मुक्ती, कायमचं तारण त्याने तुम्हाला मला उपलब्ध करून दिला. इब्री 9, 11 आणि 12. तर पहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने सार्वकालिक मुक्ती प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यासाठी आजही उपलब्ध आहे. आणि मग पेत्र याबद्दल काय लिहितो आपण जरा वाचू. पेत्राचे पहिले पत्राचा 1 अध्याय आणि वचनं 18 आणि 19. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त व्हाल नाही, मुक्त झाला आहात. 1 पेत्र 1, 18 आणि 19. म्हणजे तुम्हाला मला, मानवजातीला सार्वकालिक मुक्ती तारण उपलब्ध करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला, देवाच्या कोकराला त्याचं रक्त सांडावं लागलं आणि त्याच्या रक्ताने सार्वकालिक मुक्ती आहे. म्हणून ओलांडनाचा कोकरा जो इस्रायल लोकांनी त्या काळात कापला, वधला, तो एक प्रतीक होतं, एक चित्र होतं प्रभू येशू ख्रिस्ताचा, जो येऊन सार्वकालिक मुक्ती उपलब्ध करून देईल. आता त्या काळात त्यांना हा विधी दरवर्षी करावा लागत होता. ओलांडन सण दरवर्षी पाळावा लागत होता. परंतु आपण वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाच स्वतःचं अर्पण केलं आणि सार्वकालिक मुक्ती उपलब्ध करून दिली. त्याला परत परत स्वतःचं अर्पण करण्याची गरज नाही. त्याने सार्वकालिक मुक्ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मग शेवटी जो कोकऱ्याचा जो स्वभाव जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला आढळतो, तो आपल्यासाठी एक नमुना किंवा एक पॅटर्न आहे, एक दाखला आहे, एक्झॅम्पल आहे, की जो आपण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये
याचं अनुकरण केलं पाहिजे. आता याच्याविषयी पेत्रानेच त्याच्या पत्रात काय लिहिलं आणखी आपण वाचू. 1 पेत्र 2:21-23. कारण ह्याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे. कित्ता हा शब्द अंडरलाईन करा. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. 1 पेत्र 2:21-23. पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी देवाचा निष्पाप निष्कलंक कोकरा आपल्याला आढळतो, की जो त्याच्यावर दोषारोप करणाऱ्यापुढे उभा आहे. ते खोटे साक्ष देत आहेत, वाटेल तसे आरोप करत आहे, परंतु तो कोणताही प्रतिकार करत नाही. तो काही त्याच्याविषयी स्वतःचं म्हणणं मांडत नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला देवाच्या पुत्राचं कोकऱ्याचा स्वभाव देवाच्या पुत्रामध्ये असल्याचा आढळून येतं. आणि आपण जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे देवाचे पुत्राने कन्या झालेले, आपल्यामध्ये हा कोकऱ्याचा स्वभाव तो त्याच्या आत्म्याने आणि वचनाने निर्माण करीत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यापुढे एक उदाहरण, एक कित्ता घालून दिलेला आहे की आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. त्याने काही पाप केलं नव्हतं, त्याच्या मुखात कपट आढळलं नव्हतं. ज्यावेळेस त्यांनी त्याची निंदा केली, अपमान केला, त्याने कोणताही प्रतिकार केला नाही. त्याने काही कोणाला धमकावलं नाही. कारण का? कारण तो देवाचा कोकरा आहे आणि तो कोकऱ्याचा स्वभाव आहे की कोकरा कधी प्रतिकार करत नाही, त्याला प्रतिकार करता येत नाही, लढता येत नाही. तर आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील. आणि पुढच्या आठवड्यामध्ये प्रभू येशूचं आणखी एक शीर्षक आपण पाहू, जे आहे यहूदा वंशाचा सिंह. आता प्रभू येशू ख्रिस्त यहूदा वंशाचा सिंह म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.